विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-टी-टी संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे महत्त्वाचे प्रश्न. मागील भागात आपण काही प्रश्न बघितले होते. आज आपण त्या प्रश्नांच्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया. हे प्रश्न परीक्षा दृष्टीने अत्यंत असे आवश्यक आहेत. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 53. आपला व्यक्तिमत्वाचे अप्रत्यक्ष रूप म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय आहेत अवधान, अभिरुची, कल्पना यापैकी नाहीत. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2 अभिरुची. प्रश्न क्रमांक 54. धनसंक्रमण हे रिकामी जागा किंवा विधायक असतात. पर्याय आहेत होकारात्मक, नकारात्मक, महत्त्वाचे यापैकी नाहीत. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 होकारात्मक. प्रश्न क्रमांक 55. रिकामी जागा संक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असतात. पर्याय आहे धन, ऋण, शून्य यापैकी नाही. याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 धन. प्रश्न क्रमांक 56. संक्रमणासाठी रिकामी जागा आवश्यक आहे. पर्याय आहे आवड, शिस्त, सामान्यीकरण यापैकी नाहीत. याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3 सामान्यीकरण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 57. बालकाच्या अध्ययन कौशल्याची ओळख रिकामी जागा कळून येते. पर्याय आहे घरात, समाजात, गावात, वर्गात. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2 समाजात. प्रश्न क्रमांक 58. मुलापेक्षा मुली लवकर रिकाम्या जागा करू शकतात. पर्याय आहे अभ्यास, लेखन, समायोजन, विचार. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3 समायोजन. प्रश्न क्रमांक 59. मंद बुद्धीची मुले सर्वात क्षेत्रात रिकामी जागा असतात. पर्याय आहे मागे, मंद, हुशार, पुढे, हुशार. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 मागे. प्रश्न क्रमांक 60. किशोरावस्थेचा कालावधी रिकामी जागा वर्षाचा असतो. पर्याय आहेत 5 ते 10, 2 ते 13, 7 ते 15, 6 ते 14. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2 6 ते 13. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61. किशोरावस्थेत मानसशास्त्रात रिकामी जागेचा काळ म्हणतात. पर्याय आहे टोळीचा, खेळाचा, वादळाचा, संघर्षाचा. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 टोळीचा. प्रश्न क्रमांक 62. कुमारावस्थेचा काळ हा अतिशय रिकामी जागा असतो. पर्याय आहे संघर्षाचा, वादळी, चांगला, खेळ याचा. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 वादळी. प्रश्न क्रमांक 63. शारीरिक परिपक्वतेबरोबर रिकामी जागाचा विकास होतो. पर्याय आहेत ज्ञानाचा, बुद्धीचा, विचाराचा, शिक्षणाचा. अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 बुद्धीचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64. भाषा ही रिकामी जागा कौशल्याचे श्रेष्ठ साधन आहे. पर्याय आहे बोलण्याचा, लेखनाचा, सामाजिक भाषणाचा. याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3 सामाजिक. प्रश्न क्रमांक 65. किशोरावस्था, बाल्यावस्था ही जलद गतीने रिकामी जागा होणारी अवस्था आहे. पर्याय आहे धावती, विकसित, चालती, शहाणती. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2 विकसित. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 66. प्रेम, सुरक्षितता यांची रिकामी जागा अवस्थेत गरज असते. पर्याय आहेत शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 कुमारावस्था. प्रश्न क्रमांक 67. कृतक विश्वास रिकामी जागा अवस्थेत सर्वाधिक असतो. बाल्यावस्था, शैशवावस्था, कुमारावस्था, किशोरावस्था. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2 शैशवावस्था. प्रश्न क्रमांक 68. मानसिक वादळाचा आणि भावनिक ताणतणावाचा कालखंडाला रिकामी जागा म्हणतात. पर्याय आहे बाल्यावस्था, शैशवावस्था, कुमारावस्था, किशोरावस्था. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था. विकास हा रिकामी जागा बदल दर्शवतो. माणसात, मुलात, गुणात्मक, तुलनात्मक. याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 गुणात्मक. प्रश्न क्रमांक 70. अध्यापन म्हणजे रिकामी जागा प्रवृत्त करणे. पर्याय शिकण्यास, अभ्यासात, मार्गदर्शनास, कृतीला. याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 शिकण्यास.
प्रश्न क्रमांक 71. परिवेक्षित अध्ययन म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय मार्गदर्शन, निवेदन करणे, मार्गदर्शन करणे, अभ्यास. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, मार्गदर्शन करणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 72. व्याख्याने रिकामी जागा प्रधान पद्धती आहे. पर्याय विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक. याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, शिक्षक. प्रश्न क्रमांक 73. स्वयंअध्यापन या शब्दाचा अर्थ रिकामी जागा असा असावा. पर्याय स्वतः शिकणे, घरीच शिकणे, पालक शिकविणे, स्वतः शिकणे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. स्वतः शिकणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि या पुढील प्रश्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊ.